ब्रेकपूर्वी गंभीर आरोप केले जितेंद्र आव्हाडांनी, माहिती दिली. माधव भंडारी, तुम्ही उत्तर द्या. नाही, या सगळ्या विषयामध्ये जितेंद्र आव्हाडांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले. गडकरी साहेबांचे, मोहनजी भागवतांच्या नावाचा वापर केला की जे दोघे या प्रश्नाची उत्तरं देणार नाहीत. त्यांनी ज्या पद्धतीने वापर केला त्याची उत्तरं ते देणार नाहीत आणि करकरे दिवंगत आहेत. मी शक्यतो करकरे साहेबांबद्दल बोलायचं टाळत आलो आजपर्यंत, कारण दिवंगत व्यक्तीबद्दल बोलू नये असं माझं मत आहे. पण आव्हाडांनीच एक गोष्ट सांगितली ती अधिक चांगली झाली की करकरेंचा सगळा संबंध जो होता घरापासूनचा तो डाव्या चळवळीशी, कम्युनिस्टांशी होता आणि कम्युनिस्टांनी एक अजेंडा कायम राबवला, संघ भाजपवरती कुठल्या तरी प्रकारचे आरोप करत राहणार. मी तुम्हाला थांबवणार कारण हेमंत करकरे या माणसाच्या प्रोफेशनल इंटिग्रिटी बद्दल असा संशय कुणीही कधी घेतलेला नाही. त्यांचे वडील जरी कम्युनिस्ट असले तरी त्यांनी संपूर्ण आयुष्यात एक पोलीस अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. म्हणजे आज मला आश्चर्य वाटतं माधव भंडारी, एरवी तुम्ही असं करत नाही. मला हा आरोप तुम्ही आज करताय म्हणजे करकरेंची वेगळ्या प्रकारची बदनामीच आहे. म्हणूनच मी सांगितलं ना की मी आज संपूर्ण करिअर मध्ये आरोप आजपर्यंत मी दिवंगत व्यक्तीबद्दल कधी बोलत नाही. माझी बोलायची नाही, पण ते जिवंतपणी सुद्धा अत्यंत एथिकल आणि प्रोफेशनल होते. ज्याचा उल्लेख पुन्हा पुन्हा इथे केला गेला. अडवाणींनी काय केलं, राजनाथ सिंगनी काय केलं, अडवाणींनी लोकसभेमध्ये काय भाषण केलं ते का ना बाहेर, ते रेकॉर्डवर आहे. अडवाणींनी काय त्यांचं समर्थन नाही केलं कोणाचं, पण ज्यांना अडवाणी प्राईम मिनिस्टरकडे गेले नव्हते. कशासाठी गेले होते? राजनाथ सिंग फुलं उधळायला गेले नव्हते. राजनाथ सिंग त्यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेले होते. का गेले होते? एका गुन्हेगार बाईच्या, जिला तुम्ही साध्वी म्हणता, तुम्ही तब्येतीची चौकशी करता का? म्हणजे तुमचा काय संबंध आहे त्यांच्याशी? त्यांना मानवाधिकार काय? तुमच्या कोण आहेत त्या? त्यांना मानवाधिकार नाही. मग तुम्ही कशाची चौकशी करायला गेलात? नाही, तुम्ही ज्या पद्धतीने मला हे प्रश्न विचारतात ना, मी विचारतोय कारण मी सर्व प्रकारच्या दहशतवादाच्या विरोधात आहे. मी कसाबच्या विरोधात आहे आणि प्रज्ञा सिंग जर बॉम्ब लावणार असेल तर तिच्याही विरोधात आहे. तोच माझा प्रश्न आहे. इनामदार साहेब, ते स्वतः दहशतवादाचे विक्टीम आहेत. नाही, मी तुम्हाला दोन गोष्टी परत सांगतो की ज्या पद्धतीने आपण चर्चा करतो या सगळ्या चर्चेमध्ये माझ्या एका प्रश्नाचं उत्तर कुणीच दिलं नाही. इनामदार साहेबांनी सुद्धा दिलं. काय उत्तर आहे? मी कोर्टाने काय निकाल दिला हा प्रश्न नाही विचारला. तुम्ही खटले पूर्ण का करत नाही विचारला? काय प्रश्न आहे सांगा. माझा प्रश्न साधा आहे की जे तुम्ही बाहेर आरोप करता ते पुरावे न्यायालयासमोर काय येत नाहीत हा माझा प्रश्न आहे. आणि थांबा, याच्यामध्ये हे मीच नाही विचारत आहे, लोकसत्ताचं संपादकीय विचार. लोकसत्ता काय लिहितं इथे चर्चा करायची गरज नाही. अनेक पेपर अनेक गोष्टी लिहितात. लोकसत्तेचा शब्द काही अंतिम नाहीये. हाच मुद्दा आहे. बरोबर आहे ना? आपण उत्तर घेऊया ना पुढचा प्रश्न. मला माझा प्रश्न पूर्ण करू द्या की ज्या मालेगाव बॉम्बस्फोटाची चर्चा चालली आहे, ज्या अजमेरच्या बॉम्बस्फोटाची चर्चा चालली आहे, ज्या समझोत्याची चर्चा चालली आहे, ज्याच्यामध्ये भगवा दहशतवाद आहे म्हणून बाहेर सांगता, स्वामी असिमानंदांना अटक केल्यानंतर जे सांगितलं गेलं त्याचं जे 800 पानांचं आरोपपत्र सरकारने सादर केलं न्यायालयामध्ये, त्याच्यात यातला कसलाही पुरावा नाही. मग हे का बाहेर का बोलताना न्यायालयासमोर काय उत्तर देईल? पोलीस अधिकारी उत्तर देतील. पण मला आणखीन एका प्रश्नाचं तुमच्याकडे उत्तर पाहिजे, खरं उत्तर. हे असिमानंद, हे सुनील जोशी, हे इंद्रेश कुमार तुमचे साहेब की नाही? नाही, मी ते आहे की नाही एवढं सांगा. माधव भंडारी सत्य बोला. मला सत्य बोलायला कळू दे. संघ स्वयंसेवक संघ सोडून काय उद्योग करतात? नाही, मला सत्य बोलायला फक्त हो किंवा नाही. तुम्ही तुमच्या बायकोला मारायचं बंद केलं का? अशा पद्धतीनं काय विचार? पण हे तुमचे लोक होते की नाही एवढं सांगा ना. देतो ना उत्तर. होते की नाही? देतो ना उत्तर. द्या ना. असिमानंदांचा संघाच्या कामाशी संबंध होता. इंद्रेश कुमार हे संघाचे प्रचारक आहेत आणि त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारच्या दहशतवादी कारवायांचा कुठलाही पुरावा सरकारने आजतागायत समोर आणलेला नाही. ठीक आहे, आता तुम्ही यांच्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी आलो होतो इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यायला, पण यांनी एवढे प्रश्न उभे केलेले आहेत की या लोकांविरुद्ध पुरावा नाही का पुरावा सादर का नाही केला? पहिली गोष्ट अशी आहे की आतापर्यंतच्या दहशतवादी सोडा, दंगलीतल्या खऱ्या आरोपींना शिक्षा झाल्याचं मला एक उदाहरण द्या. कारण जे दंगली घडवतात ते त्यावेळेला पोलीस बंदोबस्तात स्वतःच्या घरात बसलेले असतात. हे लोक इतके बिंडोक आहेत का स्वतःच्या विरुद्ध पुरावा करणे? हे सगळं राजकारण आहे. असिमानंदांबद्दल मी बोलतो. असिमानंदांचा कबुली जबाबाची सत्यप्रत माझ्याकडे आहे आणि आपण वाचले की नाही मला माहित नाही, मी उपलब्ध करून देईन. मी देतो. तुम्ही तर देणारच, कारण तुम्ही त्या कन्फेशनचा अभ्यास केला असणार. आपलं नाव कुठं दिलंय का त्यांनी? मला ती भीती आयुष्यात नाही आपल्या लोकांना. त्यामुळे तुम्ही वाचलेला असणार, त्याबद्दल मला अजिबात दुमत नाही माझं.
पण पुरावा नाही म्हणजे मला न्यायालयाने जर न्यायालयाने दोषी ठरवलं तरच मी गुन्हेगार, अन्यथा मी धुतल्या तांदळासारखा स्वच्छ, अशी बेशरमपणाची भूमिका सार्वजनिक सेक्टरमध्ये. मला एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. असीमानंदना न्यायालयाने दोषी ठरवलेलं नाही, आणखीन कुणाला ठरवलं नाही, प्रज्ञा सिंगला, अजून दाऊद इब्राहिमला सुद्धा अशा प्रकारे दोषी इकडच्या न्यायालयाने ठरवलं नाही. तुम्ही तो गुन्हेगार नाही असं मानता? नाही, पण मी प्रश्न माझा तुम्ही तो माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. आणि गोपाळ गोडसेला दोषी ठरवून सुद्धा त्याला दैवत मानता. गोपाळ गोडसेना आम्ही दैवत मानत नाही जाहीरपणे. खाजगी सुद्धा नाही, खाजगी सुद्धा नाही. तुम्ही कुठल्या तरी गोपाळ गोडसे यांनी गांधीजींच्या खुनाच्या कटामध्ये ते सहभागी होते हे तरी जाहीरपणे मान्य करणार आहात की नाही? तुम्ही दैवत मानता की नाही? ना, आम्ही नाही मानत ना. संघ परिवारातला एक मोठा भाग नथुराम गोडसेला. आपण मिलिंद जोशीरावना विचारूया. मिलिंद जोशीराव, परत ते संघ परिवारातल्या जेव्हा आम्ही त्यांना संघ परिवारात नाही आहेत. अभिनव भारत संघ परिवारात आहेत का? अभिनव भारत संघ परिवार ते कधीच सांगणार नाही. बघूया ते काय म्हणतात. सबवर्सिव्ह. तुम्ही संघ परिवारात आहात की संघापेक्षा श्रेष्ठ आहात की संघाशी तुमचा काही संबंध नाहीये, काही संबंध नाहीये? अभिनव भारत संघटनेचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेशी कोणताही काडी मात्र संबंध नाही. एक दुसरी गोष्ट अशी की हिंदुत्वाचा ठेका हा फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घेतलेला नाही. त्यामुळे अशा अनेक हिंदू संघटना आज भारतामध्ये आहेत. त्या का आहेत याचं इंट्रोस्पेक्शन गव्हर्नमेंटनी करावं की हिंदू बहुल देश असताना सुद्धा इथे हिंदू स्वतःला असुरक्षित का मानतात. बरोबर आहे. मिलिंद अगदी नेमक्या मुद्द्याकडे आलात. माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. याचा अर्थ संघ जे काम संघाने तुम्हाला करायला पाहिजे ते करत नाहीये, म्हणून ही तुमची अधिक जहाल संघटना आहे जी हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी अधिक आक्रमकपणे करणार आहे आणि ही अशा प्रकारची कृत्य करते हे तुम्हाला मान्य आहे? नाही, मुळात पहिल्यांदा बॉम्बस्फोट आम्ही घडवून आणलेले नाहीत हे मी आता ठामपणाने म्हणू शकतो, कारण जालन्याच्या कोर्टातनं निर्दोष सुटका झालेली आहे. आज आपण आता ही जी चर्चा करतोय ह्याच्यात माजी पोलीस अधिकारी आहेत, एक मंत्री आहेत, हे सगळे न्यायालयापेक्षा मोठे आहेत की काय असं आता मला वाटायला लागलेलं आहे. न्यायालय एकीकडे निर्दोष सुटका करतं, मग याला हे म्हणतात की आमच्याकडे एव्हिडन्स नव्हते म्हणून हे सुटले. आता मी मालेगाव 2000 मिलिंद जोशीराव, अजून प्रज्ञा सिंगची सुटका झालेली नाहीये, कर्नल पुरोहितची सुटका झालेली नाहीये. ते सुटतील तेव्हा आपण चर्चा करू. तुम्हाला संघाचं काम, संघ ज्या पद्धतीने आज काम करतोय हे मान्य आहे का? संघ मुळात काही काम करते याच गोष्टीवर माझा विश्वास नाहीये. संघ म्हणजे काय आहे हेच मला कळत नाहीये. त्यामुळे मी संघ काय करतं किंवा संघ काय करत नाही याच्याबद्दल मी उत्तर देऊ नाही शकत. अभिनव भारत काय करतं हे निश्चित मी उत्तर देऊ. मगाशी तुम्ही असं म्हणालात की अभिनव भारत हे हिंदूंच्या रक्षणासाठी, हिंदूंवर अन्याय होत आहे त्यासाठी आक्रमक व्हायला पाहिजे असं तुम्ही म्हणालात. जवळजवळ तुमचं हे जे भाषण होतं हे हिंदूंना चिथावणी देणारं होतं असं काही लोक म्हणू शकतात. तुमचं हेच मत आहे ठामपणे की हिंदूंनी अधिक आक्रमक व्हायला पाहिजे? अगदी 200% नाही 500% माझं हे मत आहे. आणि हिंदूंनी आक्रमक व्हावं किंवा स्वतःच्या बचावासाठी काही करावं या गोष्टीला मला नाही वाटत आपली घटना काय करावं बचावासाठी काय करावं मी सांगतो. प्रत्येक सर सध्या पहिल्यांदा म्हणजे मी सांगतो ना तुम्हाला. हॅलो, बोला. सेक्युलर वादाची जी झापडं लोकांनी लावून घेतलेली आहेत ती झापडं पहिल्यांदा त्यांचे डोळे उघडे करायला हवेत. हा जो दहशतवाद लादलेला आहे भारतावर हा इस्लामी आणि जेहादी दहशतवादच आहेत याबद्दल दुमत नाही. अमेरिकेसारख्या देशामध्ये सुद्धा याला जेहादी टेररिझम म्हणतात. मग आपल्याच देशामध्ये हा पुळका का की याला काही रंग नाही, याला काही रंग नाही, याला काही रंग नाही. हा इस्लामी लोकांचा असलेला चळवळ या जेहादी दहशतवादाला भगव्या दहशतवादाने उत्तर द्यावं असं तुमचं स्पष्ट म्हणणं आहे का? सर, सेक्युलर हिंदुत्व म्हणजेच सेक्युलर वाद आहे आणि ह्या सेक्युलर वादातून याला उत्तर आणि कडक उत्तर दिलं गेलं पाहिजे. माझा प्रश्न स्पष्ट आहे, तुम्ही स्पष्ट बोलणारे आहात. जोशीराव, तुम्ही सावरकरांचे अनुयायी आहात, स्पष्ट बोला ना सर. जेहादी दहशतवादाला भगव्या दहशतवादाने उत्तर दिलं पाहिजे असं तुमचं मत आहे का? अगदी स्पष्टपणे मी तुम्हाला सांगतो, उद्याच्या ठिकाणी जर का 26/11 सारखा हल्ला परत झाला, त्या ठिकाणी मी उभा असीन जर का, तर मी माझ्या हातात शस्त्र घेऊन किंवा शस्त्र नसेल तर माझ्या स्वतःच्या हाताने अतिरेक्याचा कंठस्नान करीन. आणि बॉम्बस्फोट घडवायला गोष्टीला जर का भारतीय संविधान मान्यता देत नसेल तर मी बॉम्बस्फोटाबद्दल सर
नाही, मी मला बोलू द्या. बॉम्बस्फोट बोला. हे मुळात कुठचाही हिंदुत्ववादी माणूस बॉम्बस्फोट किंवा बॉम्ब हे शस्त्र कधीही हिंदुत्ववादी माणूस वापरणार नाही. कारण माझा धर्म मला इनोसेंट लोकांना मारायची परवानगी देत नाही. परंतु माझ्या देशावर जर का कोणी हल्ला करत असेल आणि तो एका प्रेरणेतनं करत असेल, या देशावर घाला घालण्यासाठी करत असेल, तर मी निश्चित त्याच्यावर शस्त्र उगारीन. हे मला माझा धर्म सांगतो. धन्यवाद खरं बोलल्याबद्दल. तुमची काय वैचारिक भूमिका आहे हे कळलेलं आहे. मला आता तुमच्या दोघांवर हा कार्यक्रम संपवायचा आहे. त्यांनी संघापासून फारकत घेतलेली आहे. माधव भंडारींची सुटका नाही, मला नाही, सुटका नाही. मी आपल्या फक्त नाही. आणखीन एकच लक्षात आणून देतो. जे आता जोशीराव बोलले ते 1947 सालापासून 2000 सालापर्यंत तसंच चालू आहे. 1947 झाली, ज्या नथुराम गोडसेंचा, ज्या गोपाळ गोडसेंचा तुम्ही पुन्हा आरोप मला जाब विचारायचा प्रयत्न केलात, त्यांचं जे लेखन आहे ते आपण वाचा आणि त्यांनी संघाबद्दल काय म्हटलं तेही वाचा. बरोबर आहे ना, अगदी बरोबर म्हणताय तुम्ही. त्यामुळे त्यांच्या कुठल्याही विचारसरणीचा, त्यांच्या कुठल्याही आचाराचा संघाशी संबंध येत नाही. ठीक आहे, मान्य केलं तुमचं. त्यांचा विचारसरणीचा आणि आचाराचा संबंध कसा येतो हे वल्लभभाई पटेलांच्या पत्रातून स्पष्ट झालंय. वल्लभभाई पटेलांच्या ऐकून घ्या, माधव थांबा. भंडारी इथे मी प्रकाश बाळना आणि म्हणून प्रकाश बाळांनी मगाशी उल्लेख केला. प्रकाश बाळ हे काय म्हणतात, बरोबर आहे यांचं म्हणणं. नथुराम गोडसे संघाचे सदस्य नव्हते, साध्वी प्रज्ञा सिंग नाही. ही सगळी माणसं जी आहेत ती संघामध्ये त्यांना बाळकडू मिळतं. जे विष पेरलं जातं असं म्हटलं जातं ते पेरलं जातं. ते विष इतकं चढतं की मग संघाची कार्यपद्धती त्यांना पटत नाही, वेगळे होतात आणि अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले किंवा कृत्य करतात. हे खरं आहे की नाही? तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की संघाच्या डीएनए मध्येच दहशतवाद आहे. मी तुम्हाला सांगतो, सावरकरांनी जे हिंदू मुस्लिमांबद्दल लिहून ठेवलं आणि बंच ऑफ थॉट्स कुळवलकर गुरुजींनी, ह्याच्यात हे सगळं विष आहे. आणि इथनं नाकारताय बंच ऑफ थॉट विचारधन? बंच ऑफ थॉट नाकारत नाही. माझं तेवढं तेच तुमचं तत्वज्ञान आहे. मी सांगतो ना तुम्हाला, विचारधन बंच ऑफ थॉट बद्दल जे विधान प्रकाश बाळ करतायत त्याला मी माझी पूर्ण हरकत आहे. बंच ऑफ थॉट आपण इथे घेऊन बसा आणि त्याच्यामध्ये घडवून आणा. पण मला सांगा, तुम्हाला सांगा, गोळवळकरांचं विचारधन, बंच ऑफ थॉट्स आणि भारतीय संविधान हे परस्पर विरोधी आहेत. तुम्हाला काय मान्य? गोळवलकरांनी लिहिलंय भारतीय राज्यघटना ही गोधडी आहे, मोडायला पाहिजे, मोडायला पाहिजे असं. तुम्हाला काय मान्य? मी आपल्याशी बंच ऑफ थॉट समोर घेऊन बसून चर्चा करायला तयार. तुम्हाला दोघांपैकी काय मान्य आहे? मी भारतीय राज्यघटनाचं मानतोच, मानावीच लागेल ना. पण मग बंच ऑफ थॉट तुम्ही मान्य? बंच ऑफ थॉट वरती या देशामध्ये कुणी बंदी घातलेली नाही. अरे बोलू दे ना, हा लोकशाही देश आहे. म्हणजे मला एक कळत नाहीये की दुसऱ्या माणसाचा कुठलाही विचार आम्ही ऐकूनच घेणार नाही, दुसऱ्या माणसाचा कुठलाही विचार आम्ही स्वीकारणार नाही, दुसऱ्या माणसाचा कुठलाही विचार आम्हाला मान्य नाही. अशा तऱ्हेची नाही, ही फॅसिस्ट प्रवृत्ती. माधव भंडारी, आता मी सत्य सांगतो तुम्हाला, हा प्रयोग का चाललाय आणि हा प्रयोग महाराष्ट्राला कळू दे, हा प्रयोग मी सातत्याने करणार आहे. याचं कारण असं की सत्य गेली 60 वर्ष समोर आणण्याचा प्रयत्न होतोय, तो पूर्ण का होत नाही हे प्रकाश बाळांना मी शेवटी विचारणार आहे. आणि याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या एका विशिष्ट वर्गाची विचारसरणी आणि महाराष्ट्रातल्या माध्यमांचा पक्षपात सुद्धा जबाबदार आहे. मी शेवटी येतो त्यांच्याकडे, पण मला तुम्हाला विचारायचं आहे. एक सेकंड, फक्त प्रकाश बाळांनी एजे नुरानींच्या पुस्तकाचा उल्लेख केला. नाही, ठीक आहे. एक मिनिट. संघाला कायम वाचवण्याचं काम महाराष्ट्रातल्या माध्यमांनी का केलं प्रकाश बाळांना विचारणार. नुरानींनी जसं नुरानींच्या पुस्तकाचा उल्लेख केला ना, मुळगावकरांच्या पुस्तकाचा करा, द मेन हू किल्ड गांधी या पुस्तकाचा उल्लेख करा, त्याची करा चर्चा करूया, चर्चा करूया. की आपण बघायला तयार नाही. तुम्हाला मी आश्वासन देतो, नुरानी अशासाठी. माधव भंडारी, मी तुम्हाला आश्वासन देतो, माझा लोकशाही चर्चेवर विश्वास आहे. पुढच्या वर्षभरामध्ये, अनेक वर्षांमध्ये आपण या सर्व विषयांवर चर्चा करू, इनामदार संघी माणसं आणू आणि संघाचं नेमकं काय आहे तत्वज्ञान हे लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करू. कितीही मुखवटे घातले ना तरी सुद्धा कधीतरी सत्य बाहेर येणार आणि तो प्रयत्न इथे होणार. माझं इनामदार तुम्हाला प्रश्न आहे आणि तो माझा अतिशय जो मगासपासून प्रश्न आहे. मिलिंद जोशीराव कसं बोलत होते तुम्ही ऐकलं, त्याने उघडपणे चिथावणीखोर भाषण होतं. अशा माणसांना तुम्ही पोलीस अधिकारी त्यांच्या विरुद्ध कारवाई का करत नाही? निखिल साहेब, अशी जर कारवाई करायला लागली ना तर भारताची 80% जमीन ही जेलसाठी वापरावी लागेल. एवढ्या या लोकांनी विखार पसरवलेला आहे. आपण रस्त्यावरची होर्डिंग वाचा ना, पाकडे, हिरवे, शिवाजी पार्कवरची भाषण ऐका ना. हेच आपण झाली आहे ना,
ही 60 वर्ष केलेलं आहे. आणि ही याला चूक झाली आहे ना. याला आक्षेप घेत एक की आपण ओवेसीला पण तुरुंगात टाकणार नाही आणि आपण दुसऱ्या बाजूच्या दहशतवाद्याला पण टाकणार नाही. बरोबर, याला आक्षेप घेतला गेला की ताबडतोब राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रविरोधी ह्या कसोटीवर हे गाजवून पाहतात. आजचा लोक, तुम्ही मीडियाचं नाव घेतलं म्हणून मी सांगतो, अन्यथा माझी हिंमत सुद्धा नाही होणार, कारण मी सामान्य नागरिक आहे. आज लोकसत्तातला अग्रलेख वाचा, बालिश बहु बडबडणे. मी तो अग्रलेख वाचल्या, अनुप्रासाचं टायटल दिलं की अट्रॅक्टिव्ह वाटतं, पण त्याच्या तो संपल्याबरोबर मी घरी बोललो की लटके लाचार लिहिणे. नाही, त्यापेक्षा काय जे स्टेटमेंट आहे तेच वाचलेलं नाहीये. संपादक कसे अग्रलेख लिहितात मला माहितीये, माझी 35 वर्षे आत गेली. पण प्रकाशभाई, शेवटी मला तुमच्याकडे यायचंय की हे जे सत्य आहे, भगवा दहशतवाद जो आहे, जो गेल्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून या देशात चालू आहे. म्हणजे मला लोकांना आठवण द्यायची आहे की ज्या वेळेला या देशामध्ये मुस्लिम लीग जन्माला आली त्याच वेळेला संघाचा जन्म झालाय. साधारण 1925 नंतर 26 साली दोन्ही एक मुस्लिम जातीयवादी संघटना आणि एक हिंदूंचं संरक्षण करण्याचा दावा करणारी तशाच प्रकारची संघटना. इतकी वर्ष हे सगळं चाललंय. संघ काय आहे, या सगळ्या मुस्लिम जातीयवादी संघटना काय आहेत किंवा या अशा प्रकारच्या हिंदुत्ववादी जातीयवादी संघटना काय आहेत, हे सत्य आपण लोकांपर्यंत का पोहोचू शकलो नाहीयेत. आपण ओवेसीला फटकारायला सगळे पुढे येतो आणि त्याला तुरुंगातच टाकलं पाहिजे. पण हसीनवानंदासारखे लोक जे आहेत, प्रज्ञा सिंग सारखे लोक आहेत, ऋतांबरासारखे जे लोक आहेत, त्यांच्यावर का कारवाई होत नाही, कोण जबाबदार आहे? याची मी तुम्हाला 3 गोष्टी सांगतो याबद्दल. की तुम्ही जर सुरुवातीची स्वातंत्र्यानंतरची हे सारखं 47 सालापासून 2000 सालापर्यंत म्हणतात, तुम्ही जर सुरुवातीची 47 पासूनची जी नेहरूंची जर भाषणं वाचाल, जी अवेलेबल आहेत, सगळीकडे खंडात आहेत, तर नेहरूंनी कायम त्या नेहरूंच्या काळात संघ किंवा भाजप, त्यावेळेचा जनसंघ हे राजकारणाच्या परिघावरच होते, त्यांचा काही तसा प्रभावी नव्हता. पण नेहरूंनी सतत कायम त्यांच्या सार्वजनिक भाषणातनं, कायम त्यांच्या लिखाणातनं हा धोका दिलाय की इथल्या परंपरागत, इथल्या धर्मप्रिय, इथल्या रूढीप्रिय समाजात फासिस्टवाद कसा रुजू शकतो आणि त्याच्यासाठी संघ कसा जबाबदार असू शकतो, हे कायम त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे काय झालेलं आहे की काँग्रेसनी इंदिरा गांधीच्या काळानंतर आणि इंदिरा गांधीच्या काळातही हा कायम बागुलबुवा ठेवलेला आहे की संघाचा बागुलबुवा दाखवायचा पण संघावर कारवाई करायची नाही. तेच धोरण आज तुम्हाला दिसतं की शिवसेनेनी वारंवार बाळासाहेब ठाकरे वाटेल ते बोलले, पण शरद पवार काय सांगत होते, मी पाहतो, तपास करतो, माहिती मागवले, कधी कारवाई झाली. आज मनसेबाबत काँग्रेस हेच करते की इथे कुठल्याही काँग्रेस राष्ट्रवादी जबाबदार आहे. माझं काय म्हणणं आहे की काँग्रेस आज ते सुशीलकुमार शिंदेच्या याच्यावर आपण चर्चा करतोय, आज हे सुशीलकुमार शिंदे विधान का करतायत, तर ते निवडणुकीकडे. ते एका बाजूला काय झालं, इथल्या मुस्लिम समाजाला अनुनय आणि असुरक्षितता, म्हणजे हे असुरक्षितता देतात आणि काँग्रेसवाले अनुनय देतात, या दुष्टचक्रात फिरत ठेवलेलं आहे. त्यामुळे मुस्लिम मुला मौलवींचा मुस्लिम समाजावर पूर्ण पकडा आहे आणि मुस्लिम समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी कोणीच काम करत नाही. त्यामुळे एका बाजूला काँग्रेसला ते मताच्या राजकारणासाठी सोयीचं आहे आणि यांनाही सोयीचं आहे भाजपला आणि संघाला. आणि त्यामुळे दोघांची एका प्रकारे अप्रत्यक्षरित्या एम तोच आहे की मुस्लिमांना कायम असुरक्षित ठेवणं. आणि ह्यातनं जर बाहेर पडायचं असेल तर मुळातच मी मगाशी सुरुवातीलाच म्हटलं, तर माझं असं म्हणणं आहे की भाजपला उज्ज्वल भवितव्य हवं असेल तर त्यांनी संघाची नाळ तोडून बाहेर आलं पाहिजे. कारण ह्या राजकारणात देशातल्या काँग्रेसला समर्थ उजव्या प्रवृत्तीचा का असेना पण समर्थ विरोधी पक्ष असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तो जर करायचा असेल तर ह्यांना, कारण